तर सध्या अंतरवाली सराटी मधली ही दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे यांची सध्या तब्येत खालावल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 8 दिवस झाले मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं, सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करावी, हैदराबादसह बॉम्बे गॅजेट लागू करावं, या सगळ्या मागण्यांसाठी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आणि सध्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळतं। इथल्या स्थानिक महिलांनी आता जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती सध्या त्यांच्याकडून केली जाते। मात्र जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। काल खरं तर राजरत्न आंबेडकर यांनी सुद्धा रात्री जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना पाणी प्या अशी विनंती केली। मात्र जरांगेंनी त्यांची ही विनंती फेटाळून लावली आणि सध्या तिथल्या स्थानिक महिलांकडून जरांगे यांनी पाणी घ्यावं अशी विनंती सध्या केली जाते। कारण गेल्या 8 दिवसांपासून मनोज जरांगे यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत खालावल्याचं पाहायला मिळतं। 4 दिवसांपूर्वी शंभूराज देसाई यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला होता। त्यानंतर जरांगेंनी सलाईन घेतलं, मात्र त्यानंतर सलाईन सुद्धा त्यांनी नाकारलं। त्यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे अंतरवाली सराटीतल्या स्थानिक महिलांनी पाणी प्यावं अशी विनंती केली, मात्र जरांगे पाणी सुद्धा घेत नाहीयेत। त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचं पाहायला मिळतं। काल संभाजीराजे यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्यांना पाणी प्यावं अशी विनंती केली होती। मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। सध्याची दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटलांना हालचाल सुद्धा करता येत नाहीये। त्यांची प्रकृती अतिशय नाजूक झाल्याचं सध्या पाहायला मिळतं। डॉक्टरांचं पथक सध्या तिथे दाखल झालंय, त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि तिथल्या स्थानिक महिलांनी आता मनोज जरांगे यांनी पाणी घ्यावं अशी कळकळीची विनंती करतात। मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। उपोषण स्थळी सध्या महिलांचा आक्रोश पाहायला मिळतो। गेल्या जवळपास 8 दिवसांपासून मनोज जरांगे यांचं हे उपोषण सुरू आहे। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील 6व्यांदा हे आमरण उपोषण करतात। त्यामुळे आता सरकार त्यांच्या या उपोषणाची कशा पद्धतीनं दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। शंभूराज देसाई यांनी खरं तर त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता। सोमवारपर्यंत जरांगेंनी सरकारला वेळ सुद्धा दिली होती, मात्र सरकारकडून हालचाली होत नसल्याचं सध्या पाहायला मिळतं। मनोज जरांगेंची प्रकृती सध्या खालावत चालल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे तिथल्या अंतरवाली सराटीमधल्या महिलांचा आक्रोश पाहायला मिळतोय। जरांगेंनी किमान पाणी घ्यावं अशी विनंती त्यांच्याकडून केली जाते, मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं।